आपण. बघा, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी मध्ये इम्पॉर्टंट जो कन्सेप्ट आहे की आपण ही थेरी का यूज करतो, तर ही थेरी आपल्याला S2 H+ आणि S2 मायनस अशा प्रकारचे डिफरंट जे मॉलिक्यूल असतात, रिपीट मॉलिक्यूल, या मॉलिक्यूल बद्दल आपल्याला एक्सप्लेनेशन देते की या मॉलिक्यूलचं बिहेवियर कसं आहे, म्हणजे तो पॅरामॅग्नेटिक आहे का, तो मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्याच्याकडे आहे का, तो स्टेबल आहे का. बरोबर. ही थेरी आपल्याला त्याच्याबद्दल मोठी डज नॉट एक्सप्लेन, ही थेरी आपल्याला हे नाही एक्सप्लेन करत की मॉलिक्यूल फॉर्म कसा होतो. ही थेरी फक्त काय इन्फॉर्मेशन देते की तो मॉलिक्यूल कसा आहे, तो स्टेबल आहे की नाही आहे, त्यात तो पॅरामॅग्नेटिक आहे, डायमॅग्नेटिक आहे, अशा प्रकारे. तर ही थेरी मोस्टली आपल्याला फक्त बिहेवियर सांगते. थेरीमध्ये काही पॉस्टुलेट्स आहेत. फर्स्ट पॉस्टुलेट आहे की हा जो मॉलिक्यूल आहे S2 तो फॉर्म कसा होणार आहे, विविडी थेoरीनुसार ते ऍटम जे असणार आहेत त्यामधले जे ऑर्बिटल्स असणार आहेत ते ऑर्बिटल एकमेकांवरती ओव्हरलॅप करणार आणि काय होणार, मॉलिक्यूल तयार होणार. तर ह्या थेरीमध्ये लक्षात ठेवायचं की जे ऍटॉमिक ऑर्बिटल पार्टिसिपेट करणार आहेत त्यांना आपल्याला ह्या थेरीमध्ये म्हणायचं मॉलिक्युलर ऑर्बिटल. जेवढे ऍटॉमिक ऑर्बिटल पार्टिसिपेट करतील तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल असतील. आपल्याला माहितीये फर्स्ट मॉलिक्युलर ऑर्बिटल बॉन्डिंग असेल, सेकंड काय असेल, अँटी बॉन्डिंग असेल. आपण ऑलरेडी अंडरस्टँड केलेलं आहे. जे ऑर्बिटल असतील त्यांचे एनर्जी सेम असायला पाहिजे. सेम एनर्जी असलेले ऑर्बिटल्स काय करतील, ओव्हरलॅप करतील. इथे चुकी झालेली आहे, ते 2s आणि 2p आहे. नेक्स्ट आपण जे ऍटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप करतात त्यातले काही जे ऍटॉमिक ऑर्बिटल असतात ते हायर एनर्जी कॅरी करतात, त्यांना अँटी बॉन्डिंग म्हणतात. जे लोअर असतात त्यांना बॉन्डिंग म्हणतात. अँटी बॉन्डिंगच्या डोक्यावरती आपण स्टार मार्क करतो, बॉन्डिंगच्या डोक्यावरती करत नाही. जेव्हा हे मोलेक्युलर ऑर्बिटल ऍक्सिल ओव्हरलॅप करतात, म्हणजे अशा प्रकारे त्यांचं ओव्हरलॅप झालेलं असतं, तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, सिग्मा बॉन्ड. आणि जेव्हा ते साइडनं झालेलं असतं तेव्हा त्यांना आपण म्हणतो पाय बॉन्ड. करेक्ट. सेम ऍज युजल आपण जे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी मध्ये यूज केलं होतं. मग हे 2 ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत, हे 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत. सेकंड, दोघांचं एनर्जी सेम आहे. थर्ड, जो फर्स्ट आहे त्याचं एनर्जी हाय आहे म्हणून त्याला आपण अँटी बॉन्डिंग म्हणणार. सेकंड एनर्जी लो आहे म्हणून त्याला बॉन्डिंग म्हणणार. फोर्थ, बस एवढंच. कळाला कन्सेप्ट. इथे बघा, हे बॉन्डिंग आहेत आणि हे अँटी बॉन्डिंग आहेत. अँटी बॉन्डिंग म्हणजे काय, त्यांच्या डोक्यावरती स्टार आहे. आणि सिग्मा आणि पायचा मिनिंग काय असतो, हे बॉन्ड आहेत. हे काय आहेत, बॉन्ड आहेत. हा बॉन्ड जो फॉर्म झालेला आहे तो मॉलिक्युलर ऑर्बिटलने झालेला आहे आणि हा मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे पण अँटी बॉन्डिंग आहे. कसं आहे, अँटी बॉन्डिंग ऑर्बिटलने जो सिग्मा बॉन्ड फॉर्म केला आहे तो स्टार सिग्मा बॉन्ड आहे आणि जो पाय बॉन्ड केलेला आहे तो स्टार पाय बॉन्ड आहे, कारण ते अँटी बॉन्डिंग आहे. आपण नॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला आपण शिकलो, इथपर्यंत प्रत्येकाला लिहिता आलं पाहिजे. 9 नंबर आहे तो 1s2 2s2 2p 2p किती, हा 5 आहे. तर 5 मध्ये कसं लिहायचं, 2px2 2py2 2pz1. हा फर्स्ट फ्लोरीनचा मॉलिक्यूल आहे, हा सेकंड फ्लोरीनचा मॉलिक्यूल आहे. दोघांना एकत्र केल्यानंतर F2 मॉलिक्यूल फॉर्म होणार. आणि ह्या F2 मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एमओटी थेअरीनुसार कसं लिहितात, तर एमओटी थेअरीनुसार सिंपल लिहितात. हा 1s2 1s2 आपण लिहिणार, हा 2s2 2s2 लिहिणार, हा px px लिहिणार, हा py py लिहिणार आणि हा pz pz लिहिणार. ठीक आहे. पण यामध्ये काय चेंज करणार, जो फर्स्ट आहे त्यापेक्षा हा सेकंड अँटी बॉन्डिंग आहे, सेकंड आहे त्यापेक्षा हा अँटी बॉन्डिंग आहे. अँटी बॉन्डिंगचं एनर्जी फर्स्ट पेक्षा काय असणार, ऑलवेज हायर असणार. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल. हॅलो, येस. इकडे आर्या का, हॅलो. हे बघा, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. एक्स आहे किंवा एक चलो कार्बन आहे, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती राहणे, 6. बरोबर. लिहिणार आपण 1s2 2s2 2p4. म्हणजेच कसं, 1s2 2s2 p मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे px1 py1 pz1. इथे 3 झाले आणि इथे 2 करायचं. बरोबर. px2 py1 आणि pz1. मग याला आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी मध्ये कसं लिहिता येणार, पण तिथे ऍक्च्युली हा C2 फॉर्म करत नाही. हा काय करत नाही, C2 फॉर्म करत नाही, म्हणून आपण त्याला असं लिहू शकत नाही. ठीक आहे. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केव्हा लिहायचं असतं, जेव्हा तो मॉलिक्यूल फॉर्म करतो. तर F काय करतं, F2 मॉलिक्यूल, तेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पुट करू शकता. एक्झाम्पल मध्ये आपण पुढे बघूच. हे बघा, हा O2 मॉलिक्यूल आहे. O2 मॉलिक्यूल फॉर्म होतो आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आपल्याला, आपण लास्ट लेक्चरला केलं होतं. तर हे
हे फर्स्ट वाल्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बघा. करता येईल का प्रत्येकाला हे? हॅलो, जाऊ का पुढं? हो सर. कार्तिक जायचं का? लेक्चरला नाही कर कार्तिक. कार्तिक हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताय का? हे बघा, ऑप्शनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. ऑप्शनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? ॲटॉमिक नंबर सांगायचं राहणार लवकर. 8 बरोबर. 1s2 2s2 2p किती असतं? 6 बरोबर. हो, मग ह्या 4 ला कसं लिहायचं? 2p x1 2p y1 2p z1 आणि इथे काय 2 2 1 2 बरोबर. अशा प्रकारे. आणि हे काय करायचं मग? हे हा एकाचं लिहायचं, पुन्हा हा जो ऑक्सिजन फर्स्ट आहे तसाच ऑक्सिजन सेकंड घ्यायचा, त्याच्याकडे 8 असतं, मग त्याचे लिहायचं 1s2 2s2 2p x2 2p y1 2p z1. आणि मग काय करायचं आपल्याला माहितीये, हा फर्स्ट हे दोघांना लिहायचं, इथे लिहिलेलं आहे एक अँटी बॉन्डिंग, या दोघांना लिहायचं. कारण दोघं आता बॉन्ड मॉलिक्यूल बनवतात ना O2, तर दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लब करायचं. मग 1s2 इथे क्लब केलं आपण, इथे 2s2 क्लब करायचं. इथे हे px आणि py, हे px वाल्यांना एकत्र करायचं, px आणि हे px बरोबर. लक्षात ठेवायचं px आणि px यांच्यामध्ये हा px नंतर हा px आला कारण याचा एनर्जी जास्त आहे बरोबर. त्यानंतर इथे py आणि हा py यांना एकत्र करायचं, हा py आणि py याचा एनर्जी काय जास्त आहे म्हणतो पुढे आहे. आणि pz तर लक्षात ठेवायचं px आणि py चं नियरली इक्वल टू पाय बॉन्डचं सेम असतं, म्हणून त्यांना सोबत ठेवायचं. आणि अँटी बॉन्डिंगला काय करायचं? सोबत ठेवायचं. त्याच्यामध्ये z येतो, त्याच्यामध्ये काय येतो? z येतो. हे असं थोडंसं चेंज का झाला? पाय आणि सिग्मा बॉन्डमुळे हा थोडासा डिफरन्स झाला. ठीक आहे, तर मला वाटतं कम्पॅरेटिव्हली तुम्हाला कळेल, ते पुन्हा वाचायचं. नेक्स्ट आपण बघितलं होतं फाइंडिंग द ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ द ओके. तर डायरेक्टली ते क्वेश्चन दिलाय बघा. आता डायरेक्टली त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला फाइंड आउट करायचं. काय करायचंय? फाइंड आउट. ऍक्च्युली मी ते इमेजेस व्हिडिओतनं काढल्या होत्या, त्यामुळे ते थोडं इकडे तिकडे आहे. तर याच्यामध्ये बघा, हा S2 मॉलिक्यूल आहे, हा S2 प्लस आहे आणि S2 मायनस आहे. काय आहे? S2 प्लस S2 प्लस आणि S2 मायनस. आता याच्यामध्ये बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलं जाईल? आता S2 आहे बरोबर. S2 मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल? 1s2 बरोबर. 1s2 S2 चा हा H आहे आणि हा H आहे. H इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं? H चा नंबर किती असतो? आणि हॅलो 1. तर आधी आपल्याला एक कॉन्सेप्ट शिकायचं याच्या आधी, तो म्हणजे काय? बॉन्ड ऑर्डर. आपल्याला कॉन्सेप्ट शिकायचं बॉन्ड ऑर्डर. तर बॉन्ड ऑर्डर मध्ये आहे, बॉन्ड ऑर्डर मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत हे EB आणि ES. ते काम करू आपण, बुक्स मधनं घ्यायचं का इथूनच घ्यायचं? काय करायचं? थोडं बुक्सला आपण टच देऊ, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. चला, इथपर्यंत जे बघितलंय आपण ते बुक्स मध्ये बघू. चलो ओपन. हे बघा, बुक्स मध्ये इथे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी बद्दल एक्सप्लेनेशन आहे बरं. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, तर मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी मध्ये राणे इथून वाचायचं, म्हणजे थोडं आपण इन्फॉर्मेशन इथून गॅदर करू. इथून वाचायचं बस लवकर. This theory टोटल is you are familiar with the valence bond theory, which describes the formation of covalent bonds by overlap of half-filled orbitals. This theory is successful to give satisfactory electronic description for a large number of molecules. In some cases, it gives to incorrect electronic
description. Therefore, another bonding description called molecular orbital theory has been introduced. थांबायचं. तर हे बघा तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला की मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी का इंट्रोड्यूस करण्यात आली. तर फर्स्ट आपण जी थिअरी बघितली तिचं नाव होतं व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, व्हीबीटी थिअरी. बरोबर. व्हीबीटी थिअरी कशासाठी युज केली जाते तर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. यामध्ये हाफ फिल ऑर्बिटल काय करतात, एकमेकांवरती ओव्हरलॅप करतात आणि काय करतात, बॉन्ड फॉर्म करतात. ऍक्च्युली ही चांगल्या प्रकारे वर्क करते, मॅक्झिमम मॉलिक्युल्सला आपण अप्लाय करतो. पण इन सम केसेस काय होतं, इनकरेक्ट इलेक्ट्रॉनिक डिस्क्रिप्शन तिथे बघायला मिळतं. त्यामुळे आपण एक नवीन थिअरीवरती जम्प करतो, तिचं आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे तिचं थोडंसं लिमिटेशन्स रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीवरती जम्प करतो. कन्सेप्ट क्लिअर होतोय? हॅलो. हो. कारण आपण काही कन्सेप्ट बघितले होते. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी डज नॉट एक्सप्लेन द इलेक्ट्रॉन डेफिसिट मॉलिक्युल लाईक B2F6. आपण ऑलरेडी लिमिटेशन्स वरती थोडंसं डिस्कशन केलं होतं. तर मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी पुन्हा काय करतं, चांगल्या प्रकारे थोडंसं बिहेवियर वरती वर्क करण्याचा प्रयत्न करतं. थिअरी भरपूर आहे, तर चला एक एक गोष्टी वाचून घ्यायच्या फटाफट. चलो रीड. It has been found that MO theory gives more accurate description of electronic structure of molecules. The concept of orbital. हे बघा, ही थिअरी तुम्हाला सर्व मॅक्झिमम कशावरती थिअरी इम्पॉर्टंट आहे तर इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनचं प्लेसमेंट कसं आहे ऍटम मध्ये, यावरती ही थिअरी ऍक्युरेट काय करतं, डिस्क्रिप्शन करतं. बरोबर. आपण आता ती थिअरी थोडीशी अप्लाय करून बघितली होती, अँटी बॉन्डिंग वगैरे. बरोबर. म्हणजे ही थिअरी आपल्याला क्लिअरली थोडं इंडिकेट करतं की जो मॉलिक्युल फॉर्म झालाय त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कुठे कुठे आहेत आणि कसे आहेत, चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन देतं. नेक्स्ट. The concept of orbital is introduced by quantum mechanics. The quantum mechanical wave equation is a differential equation and its solution is called wave function. The square of wave function gives a measure of probability of finding an electron within a certain region of space of an atom. It is nothing but an atomic orbital. हे बघा, ऍटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे काय असतात. मी जेव्हा ऑर्बिटल एवढा कन्सेप्ट तुम्हाला शिकवला की एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल. मग आपण तिथे काय अंडरस्टँड केलं होतं की एस ऑर्बिटल म्हणजे सर्क्युलर एक एक एरिया, एक स्पेस असतो, तिथे इलेक्ट्रॉन कुठेही प्रेझेंट असू शकतो. बरोबर. मी ट्रॅक म्हटला होता का नाही, किंवा एक डंबेल शेप असतो, इथे कुठेतरी इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार. म्हणजे एरिया असतो किंवा लोकेशन असतं, त्यामध्ये इलेक्ट्रॉन आपण काय करू शकतो, फाइंड, तो आपल्याला मिळू शकतो विदिन अ सर्टन रिजन, त्याला आपण ऑर्बिटल म्हणतो. म्हणजे ऍटमच्या भोवती असलेला सर्टन रिजन किंवा स्पेस ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला आपण ऍटॉमिक ऑर्बिटल म्हणतो. करेक्ट. तर पण ही जी थिअरी आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, ही थोडीशी वेगळ्या प्रकारे ऍक्च्युली वर्क करते. चलो राणे वाचायचं. MO theory does not concentrate on individual atoms. It considers the molecule as a whole rather than an atom for the bonding. Accordingly, a molecular orbital MOT is the property of molecules similar to what an atomic orbital is to an atom. Hence, molecular orbital can be depicted through a square of wave function that gives probability of finding an electron within a certain region of space in a molecule. Like atomic orbitals, molecular orbitals have energy levels and definite shapes. They also contain maximum 2 electrons with opposite spins. हे बघा, मेजर डिफरन्स तुम्हाला कळाला असेल इथे की इथे बघा क्वांटम मेकॅनिक्स हा जो कॉन्सेप्ट आहे, वेव्ह फंक्शन वगैरे, इथे हे वेव्ह फंक्शन्स टू गिव्ह मेजर द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. आता आपल्याला एक पॉइंट इथे क्लिअर करावा लागेल की आपण हा ऍटम आहे. बरोबर. हा ऍटम हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या बाहेर आपण म्हटलं की एस ऑर्बिटल आहे. थोडंसं फोकस करा, इथे एस ऑर्बिटल आहे. बरोबर. आणि हा एक स्पेस आहे की यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट होऊ शकतो, किंवा एक पी शेप आहे, यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट होऊ शकतो. तर हे आपण कसं काय डिसाईड केलं की तो एस शेप आणि पी शेप आहे. तर हे आपण क्वांटम मेकॅनिक्स वरून डिसाईड केलं की ऍटमच्या मध्ये आपण वेव्ह फंक्शन्स म्हणजे काय, तर आपण वेव्ह नेचर ऑफ पार्टिकल वगैरे शिकणार आहोत. तिथून आपण काय ह्या वेव्ह फंक्शनवर डिसाईड केलं की इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट होऊ शकतो आणि त्याचं लोकेशन काय असू शकतं. बरोबर. पण ही जी थिअरी आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, ज्याला आपण व्हीबीटी थिअरी म्हणतो, व्हीबीटी थिअरी, ही जी रिजन, ही काय थिअरी म्हणते, जो ऍटम आहे त्याच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन फिरतोय, बरोबर, तो एस ऑर्बिटल मध्ये फिरतोय. करेक्ट.
आणि हे दुसरा ऍटम आहे, त्याचे न्यूक्लियस आहे, त्याच्या एस ऑर्बिटल इलेक्ट्रॉन फिरतोय, दोघे एकमेकाला ओव्हरलॅप करतायत, बॉन्ड बनवतात. ही थिअरी अशी आहे, बरोबर. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल थोडीशी डिफरंट आहे. ती कशी आहे की मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी ही ऍटमला फोकस नाही करत, ही फोकस करते मॉलिक्युलला, ही फोकस करते मॉलिक्युलला. ही थिअरी काय म्हणते की हा एक ऍटम आहे, हा दुसरा ऍटम आहे, हे दोघं ए आणि बी ऍटम आहेत, हे मॉलिक्युल आहेत, काय हे मॉलिक्युल आहे. आणि ह्या मॉलिक्युल मध्ये असं कोठे या दोघं मॉलिक्युल मध्ये कॉन्सन्ट्रेशन कोठे आहे इलेक्ट्रॉनचं प्रेझेंट असण्याचं, बरोबर. नाही कळत आहे कन्सेप्ट? कळतंय. हे बघा, मेन डिफरन्स जो आहे दोघं थिरीतला, तो त्याचा थोडा अप्रोच मधला आहे की व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जी आहे, हा ऑक्सिजन आहे आणि हा ऑक्सिजन आहे, दोघं ए ऍटम, हा वन ऍटम आहे, हा वन ऍटम आहे, हा सेकंड ऍटम आहे. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी म्हणते की ह्या व्हॅलन्स व्हीबीटी थिअरी म्हणते की यामध्ये काही ऍटॉमिक ऑर्बिटल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन फाइंड आउट होतात. व्हीबीटी थिअरी म्हणते हाई सेकंड ऑप्शन आहे, त्यामध्ये हे ऍटॉमिक ऑर्बिटल आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत, ते दोघे एकत्र केल्यानंतर मग तिथे बॉन्ड फॉर्म होऊन मग तो मॉलिक्युल तयार होईल. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचं थिंकिंग कसं आहे की हा एक O2 मॉलिक्युल आहे, हा काय आहे, O2 मॉलिक्युल आहे, आणि त्याच्यामध्ये असे रिजन्स आहेत की तिथे इलेक्ट्रॉन फिरत असतात. म्हणजे ही थिअरी एका मॉलिक्युल बद्दल बोलते, ही थिअरी पर्टिक्युलर ऍटम्स बद्दल बोलते. त्यामुळे अॅक्युरसी जी असते एका मॉलिक्युल मध्ये इलेक्ट्रॉन कुठे आहेत ते त्या मॉलिक्युलचं बिहेवियर चांगलं जस्टिफाय करतात, ना की दोघं ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन कुठे आहेत आणि मग ते एकत्र येऊन बॉन्ड तयार करतात. त्यामुळे व्हॅलन्स बॉन्ड थिअरीपेक्षा मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये थोडंसं एक्झॅक्टनेस येतो की इलेक्ट्रॉन त्या मॉलिक्युल मध्ये कुठे आहेत. आता ते ऍटम राहिले नाही, ते मॉलिक्युल फॉर्म झाले, आणि आपल्याला बिहेवियर मॉलिक्युलचं अंडरस्टँड करायचंय ना की ऍटमचं. आपल्याला ऍटमचं बिहेवियर अंडरस्टँड करायचंय का, नाही. आणि व्हॅलन्स बॉन्ड थिअरी ही कुणाबद्दल बोलत असते की ह्या ऍटम मध्ये एस ऑर्बिटल आहे, पी ऑर्बिटल, अशा प्रकारे. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी म्हणते की तो ऑलरेडी एक मॉलिक्युल आहे, त्या मॉलिक्युल मध्ये इलेक्ट्रॉन कुठे आहेत. त्यामुळे ऍक्च्युली त्या मॉलिक्युलचं बिहेवियर आपल्याला चांगलं कळतं, ना की ते ऍटम कसे होते. मग त्यावर व्हॅलन्स बॉन्ड थिअरी ऍटम वरनं आपल्याला इथे मॉलिक्युलर म्हणजे ऍटम वरनं डिसिजन घेण्याचा प्रयत्न करते की तो कसा असतो. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी हा असा अप्रोच आहे की डायरेक्टली मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठे आहे, याला म्हणतात मॉलिक्युलर ऑर्बिटल. कळाला कन्सेप्ट काय चाललाय? हो. इकडे मीठ. हो. तर मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी ही टोटल मॉलिक्युल मध्ये फाइंड आउट करते की इलेक्ट्रॉन कुठे मॅक्झिमम असतील, आणि मग त्यानुसार त्यांच्यामध्ये मग प्रॉपर्टी कशा असतील त्याच्या, म्हणजे असं कोणता रिजन आहे मॉलिक्युल मध्ये की तिथे इलेक्ट्रॉनचं फाइंडिंग जास्त असेल, बरोबर. लाईक ऍटॉमिक ऑर्बिटल, मॉलिक्युलर ऑर्बिटल हा, आणि जे ऍटॉमिक ऑर्बिटल असतात जसं SP-DF, हे SP-DF आहे, जसं त्यांचे स्वतःचं एनर्जी लेवल असतं, तसं जो मॉलिक्युल असतो त्याच्यामध्ये जे हे मॉलिक्युलर ऑर्बिटल असतात त्यांचं स्वतःच काय असतं, एक एनर्जी लेवल असतं, त्यांचा स्वतःचा एक शेप असतो. दे ऑल्सो हॅव मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन, त्यांच्यामध्येही 2 इलेक्ट्रॉन फिट होतात, जसं एस ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन फिट होतात, तसं मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्येही काय होतात, 2 इलेक्ट्रॉन फिट होतात. तो बॉन्डिंग असेल की अँटी बॉन्डिंग असेल, तर त्यातही अपोजिट फिट. कळाला कन्सेप्ट? हे बघा, मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये एवढाच फरक आहे की मॉलिक्युलर ऑर्बिटल हे एका मॉलिक्युल साठी बनलेले असतात, आणि ऍटॉमिक ऑर्बिटल हे त्या मॉलिक्युल मधले ऍटम आहेत त्यांच्यासाठी बनलेले असतात, बरोबर. कळाला? पॉइंट क्लिअर होतोय? हॅलो. येस. हो. आता इथे मॉलिक्युलर ऑर्बिटल जे असतात, तर आपण 2 ऑर्बिटल बघितले, एक असतं मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि एक असतं अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग आपण थोडस हे बघा, इंडेप जायचं असेल तर इंडेप जाऊ की नेमकं ऍक्च्युली काय होतंय. चलो राणे, वाचायचं. According to MO theory, the formation of molecular orbitals from atomic orbitals is expressed in terms of linear combination of atomic orbitals. Formation of molecular orbitals can be understood by considering the interference of electron waves of combining atoms. Interference of electron waves can be constructive or destructive, that is, waves can reinforce each other and or cancel each other. So we can say that two atomic orbitals combine in the two ways to form molecular हा, म्हणजे orbitals. बघा, First,
हे बघा ऍटॉमिक ऑर्बिटल्स तुम्हाला किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल अंडरस्टँड करण्यासाठी इथे तुम्ही कन्सेप्ट पुन्हा पुन्हा ऐकत असाल की वेव्ह फंक्शन वेव्ह फंक्शन वेव्ह फंक्शन. आपण जेव्हा ऍटमचं स्ट्रक्चर पुन्हा अंडरस्टँड करणार आहोत तर तेव्हा आपल्याला वेव्ह हा कन्सेप्ट कन्सिडर करावा लागेल. वेव्ह कळतं तुम्हाला वेव्ह म्हणजे काय असतं? वेव्ह कळतो का कन्सेप्ट? वेव्ह काय असतो? राणे, फिजिक्स मध्ये वेव्ह बद्दल गप्पा झाल्या असतील बरोबर. हो. तर आपल्याला बघायचं फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल कॅन बी अंडरस्टूड कन्सिडरिंग द इंटरफरन्स ऑफ द इलेक्ट्रॉन वेव्ह. इलेक्ट्रॉन ऍक्च्युली काय असतो? इन द फॉर्म ऑफ वेव्ह असतो. काय असतो? इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की इलेक्ट्रॉन्स हा पार्टिकल आहे का इलेक्ट्रॉन्स हा वेव्ह आहे? हॅलो, हे बघा कन्सेप्ट असं आहे की काही गोष्टी ह्या वेव्ह नेचरली दाखवतात, काही गोष्टी ह्या पार्टिकल नेचरली दाखवतात. तर ह्या थिअरी मध्ये लक्ष ठेवायचं शॉर्ट आणि सिंपल की मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये आपण इलेक्ट्रॉनचं वेव्ह नेचर काय करतो? इलेक्ट्रॉनचं वेव्ह नेचर कन्सिडर करतो की इलेक्ट्रॉन ऍज अ वेव्ह आहे बरोबर. आणि त्यांचं इंटरफरन्स होत आहे. काय होत आहे? इंटरफरन्स होत आहे. म्हणजे इंटरफरन्स म्हणजे काय? तर म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा रिपीट इंटरफरन्स ऑफ इलेक्ट्रॉन वेव्ह ऑफ ऍटम जेव्हा एकमेकाला कंबाईन होतात. रिपीट, हे बघा ऍटम एकमेकाला इमेजिन करा की दोन ऍटम आहेत ते एकमेकाला कंबाईन करतात. हा ऍटम ए आहे आणि हा ऍटम बी आहे. हे एकमेकाला कंबाईन करतात, मॉलिक्यूल फॉर्म होत आहे. किंवा चला सोडा, आपण F1 हा फ्लोरीन मॉलिक्यूल आहे, दोघं एकमेकाला कंबाईन करतात आणि F2 फॉर्म होतोय. तर ही थिअरी काय म्हणते की ही थिअरी मध्ये याच्याकडे फर्स्ट कडे इलेक्ट्रॉन असतो, सेकंड कडे इलेक्ट्रॉन असतो. मग दोघंही एकमेकाशी जेव्हा कंबाईन करतात तेव्हा त्यांचे इलेक्ट्रॉन काय करतात? इलेक्ट्रॉन वेव्ह काय करतात? इंटरफेअर करतात. म्हणजे फ्लोरीनचा जो इलेक्ट्रॉन आहे त्याचं स्वतःचं वेव्ह आहे आणि हा फ्लोरीन आहे सेकंड, त्याचं इलेक्ट्रॉन वेव्ह आहे. तर फ्लोरीनची इलेक्ट्रॉन वेव्ह आणि याची सेकंडची इलेक्ट्रॉन वेव्ह एकमेकांमध्ये इंटरफरन्स क्रिएट करतात. आता इंटरफरन्स तुम्हाला माहिती असेल, इंटरफरन्स म्हणजे काय? तर इंटरफरन्स मध्ये असे डार्क आणि बँड तयार होतात बरोबर की नाही. यंग डबल फ्लाइट एक्सपेरिमेंट बघितला असेल ना तुम्ही? हॅलो, हो का नाही? मला इंटरफरन्स कन्सेप्ट माहिती आहे का तुम्हाला? कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती असावा लागेल. हा प्रत्येकाला माहिती का कन्सेप्ट? सांगा. कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, हो का नाही? नाही. नाही. आर्या नाही. क्षेत्रालय नाही. हे बघा कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत इथे काही फायदा नाही. कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ वेव्ह. हे बघा ही एक डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला क्लिअर होईल कन्स्ट्रक्टिव्ह हे बघा कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह कन्सेप्ट काय असतो. तर फर्स्ट जी डायग्राम आहे त्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो आहे. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा मिनिंग असतो, कोणीतरी गायब झालेलं. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा मिनिंग असतो जेव्हा ही वेव्ह वर एक्स आहे आणि वेव्ह वाय आहे, दोघांना आपण प्लस करतो तेव्हा वेव्ह झेड तयार होते. तेव्हा वेव्ह झेड म्हणजे हे जे अँप्लिट्यूड आहे हे 2 मीटर असेल आणि हे अँप्लिट्यूड 2 मीटर असेल तर जे तयार झालेलं अँप्लिट्यूड असतं ते 4 मीटर असतं. किती असतं? 4 मीटर. ए इज इक्वल्स टू 2. अँप्लिट्यूड करतं ना, हाईट फ्रॉम द मीन पॉइंट, हे हाईट, याला अँप्लिट्यूड म्हणतात. मग वेव्हचं जे हाईट आहे ते 2 मीटर आहे. फर्स्ट वेव्हचं, सेकंड वेव्हचं 2 मीटर आहे. दोघंही वेव्ह जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये आल्यात तर त्या ऍड होतात आणि जे त्यापासून जी फायनल वेव्ह तयार होते तिचं अँप्लिट्यूड असतं 4 मीटर. किती असतं? 4 मीटर. म्हणजे ती एक कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होऊन ऍड झालेली वेव्ह आहे. जर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होत असेल तर त्यामध्ये ही वेव्ह एक्स आहे, वाय आहे बरोबर. हे दोघं डिस्ट्रक्टिव्ह आहे. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं इथे बघा, याचा पीक आणि याचा पीक सेम चाललाय बरोबर. इथे टाइम आहे, काय आहे? टाइम. इथे 10 सेकंदला दोघांचा पीक सेम आहे बरोबर की नाही. पण इथे इथे बघा 10 सेकंदला याचं पीक आणि याचं पीक एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणजे हा प्लस आहे तर हा मायनस आहे. हा प्लस 2 आहे. एक मिनिट, हे बघा इथे +2 हा अँप्लिट्यूड आहे तर बॉटमला जो वाय वेव्ह आहे ती -2 आहे.
मग +2 -2 ला जेव्हा तुम्ही +2 आणि -2 ला ऍड कराल तर 0. तर इथे वेव्ह हे जे फायनल वेव्ह तयार झाली आहे तिचे अँप्लिट्यूड 0 आहे. म्हणजे अशी वेव्ह तयार झाली की ती 0 मध्ये चालली आहे. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे जेव्हा अँप्लिट्यूड मायनस होतं, काय होतं, मायनस होतं, आणि कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे जिथे अँप्लिट्यूड प्लस होतं. हा कॉन्सेप्ट कळला प्रत्येकाला? आधी वेव्ह हा कॉन्सेप्ट तरी माहिती आहे का? हॅलो. हो. येस. वेव्ह माहिती आहे तुम्हाला? वेव्ह मध्ये अँप्लिट्यूड असतं. मग जेव्हा सिंपल कॉन्सेप्ट घ्या, जेव्हा दोघं वेव्ह ऍड होतात आणि एक मोठी वेव्ह तयार होते त्याला कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतात. आणि दोघं वेव्ह ऍड होऊन जेव्हा मायनस होतात काय होतात, मायनस, तेव्हा त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह म्हणतो. डिस्ट्रक्शन म्हणजे मायनस होणं, कन्स्ट्रक्शन म्हणजे प्लस होणं. आता कन्स्ट्रक्शन डिस्ट्रक्शन हे कोणाचे टाईप आहे? इंटरफरन्सचे. कसे टाईप आहे? इंटरफरन्सचे. आता इंटरफरन्स म्हणजे काय? तर इंटरफरन्स म्हणजे वेव्ह एकत्र येणं. इंटरफरन्स म्हणजे काय? वेव्ह एकत्र येणं. मग आपण हे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी काय म्हणते की हे जे ऍटम एकत्र येतात, कोण, ऑक्सिजन 1 आणि ऑक्सिजन 2 ऍटम जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं, तर तेव्हा त्या ऑक्सिजन ऍटम 1 मधला इलेक्ट्रॉनचं वेव्ह, इलेक्ट्रॉन वेव्ह नेचर मध्ये असतो. तर तो इलेक्ट्रॉन वेव्ह, इलेक्ट्रॉन 1 आणि दुसऱ्या ऍटमचा इलेक्ट्रॉन 2 हे एकमेकाला काय करतात, इंटरफरन्स करतात. आणि तिथे कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह अशा प्रकारचं काय तयार होतं, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह टाईपचे काय तयार होतात, वेव्ह तयार होतात. कळलं? नाही जात आहे डोक्यात? हॅलो. चला वाचून घ्या, पुन्हा बोलतो मी त्याच्यावरती. राणे कंटिन्यू कर. Two atomic orbitals combine in two ways to form इथून interference of electron. Waves can be constructive or destructive. That is, waves can reinforce each other or cancel each other. So we can say that two atomic orbitals combine in two ways to form molecular orbitals. First, by addition to their wave functions. Second, by subtraction of their wave functions. Addition of atomic orbitals. थांबायचं राणे. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही एक वेव्ह आहे, हा इलेक्ट्रॉन आहे कोणत्या, ए ऍटमचा. हे बघा त्याच्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन आहेत पण आपण एका इलेक्ट्रॉनला कन्सिडर करतो. त्याच्या लास्ट शेल मध्ये हा इलेक्ट्रॉन आहे, बरोबर, आणि तो हा आहे. आणि हा बी ऍटम आहे, त्याच्या लास्ट शेल मध्ये हा इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. तर ते इलेक्ट्रॉन आता आपण कशाने दाखवणार नाही, इलेक्ट्रॉनने, ते वेव्ह आहेत. हा फर्स्टचा इलेक्ट्रॉन आहे, हा सेकंडचा इलेक्ट्रॉन आहे. हा फर्स्ट ऑक्सिजन मॉलिक्युल, सेकंड ऑक्सिजन, हा फर्स्टचा इलेक्ट्रॉनचं वेव्ह आहे, सेकंडच्या इलेक्ट्रॉनचं वेव्ह. ते एकमेकांमध्ये ऍड होणार आहेत. ते O2 मॉलिक्युल तयार करतात ना. मग प्रत्येक इलेक्ट्रॉन काय करतो, एकमेकांमध्ये ऍड होतो. मग ऍड होताना मी सांगितलं जेव्हा त्यांचं कन्स्ट्रक्टिव्ह झालं, ते जर ऍड झाले तर त्याला म्हणायचं ऍडिशन. वेव्ह काय झालं, ऍडिशन झालं, म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालं. आणि जर चुकून हा ओचा आणि सेकंड ओचा इलेक्ट्रॉन जर हे काय झाले, मायनस झाले, तर त्याला म्हणायचं डिस्ट्रक्टिव्ह. त्याला काय म्हणायचं, डिस्ट्रक्टिव्ह. कळालं कन्सेप्ट? तर एचा जो ऍटम, एचा जो इलेक्ट्रॉन आहे तो वेव्ह, आणि दुसऱ्याचा इलेक्ट्रॉनचा वेव्ह जर ऍड झाले तर त्याला म्हणायचं ऍडिशन, नाही झालं तर म्हणायचं सबस्ट्रॅक्शन. कॉन्सेप्ट समजतो इथपर्यंत? जायचं पुढे. पुढं Addition of atomic orbitals. Addition of atomic orbitals. Wave functions result in formation of a molecular orbital which is lower in energy than atomic orbitals and is termed as bonding molecular orbital. Subtraction of the atomic orbitals results in formation of a molecular orbital which is higher in energy than atomic orbitals and is termed as antibonding molecular orbital. हे बघा, मग आता हे मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि हे मॉलिक्युलर आणि अँटीबॉन्डिंग हा कन्सेप्ट काय आहे? तर हे बघा, हे सबस्ट्रॅक्शन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल विच इज हायर इन एनर्जी दॅन द ॲटॉमिक ऑर्बिटल्स. हे बघा, आता इथे कन्सिडर करा की मी काय म्हटलं होतं की चला इलेक्ट्रॉन सोडा. आता हे ॲटॉमिक ऑर्बिटल तुम्हाला माहिती आहेत, माहिती ना ॲटॉमिक ऑर्बिटल? ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे एस ऑर्बिटल आहे ओचं, आणि हे ओचं एस ऑर्बिटल आहे, बरोबर असतो ना. मी काय सांगितलं होतं, दोघंही काय करतात, हे दोघंही ऑर्बिटल काय करतात, ऍड होतात. काय होतात, ऍड होतात. जर हे दोघंही ऑर्बिटल ऍड होऊन जर त्यांचं ऍडिशन झालं, काय झालं, ऍडिशन झालं, तर त्यांची एनर्जी काय असते, लोअर असते, आणि त्यांना म्हणायचं मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि जर त्यांची ऍडिशन नाही झाली, सबस्ट्रॅक्शन झाली, आणि त्यांची एनर्जी जर काय झाली, हायर राहिली, तर त्यांना म्हणतो आपण अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल.
हे बघा, हे इम्पॉर्टंट नाहीये एक्झामला की तुम्हाला रिझन्स कळावेत की का झालं कसं झालं, पण जर इनडेप्थ जर तुम्हाला नॉलेज हवं आहे तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे. समजलं? तुम्ही मॅक्झिमम बुक्स बघितलं, तुम्हाला एवढं तिथे एवढं डेप्थ मध्ये काही कोणी जात नाही. चलो थोडं थोडं समजेल. किती वेळ राहील आपल्याकडे? 6 मिनिट आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुन्हा रिपीट करू. चलो वाचायचं. In bonding molecular orbital, the large electron density is observed between the nuclei of bonding atoms than the individual atomic orbitals. On other hand, in antibonding orbital, the electron density is nearly zero between the nuclei, so placing an electron in bonding orbital leads to formation of a covalent bond, while placing electron in antibonding orbital makes the bond unstable. हे बघा, इथे कन्सेप्ट असं आहे की आता बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जे असतात त्यांच्याकडे लार्ज डेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रॉन असते, म्हणजे चांगल्या प्रकारे ते ऍड होतात. काय होतात? मी आधी सांगितलं की हे अशी वेव्ह आहे आणि दुसरी वेव्ह आहे, तिथे ऍडिशन झालं तर एक मोठी वेव्ह तयार होणार. काय तयार होणार? मोठी वेव्ह. म्हणजे तिथे इलेक्ट्रॉनचं ऍडिशन होणार. तर बॉन्डिंग जे मॉलिक्युलर ऑर्बिटल असतात त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असते. बरोबर? हे दोघं न्यूक्लियस असतात ना, हे दोघं न्यूक्लियस आहे. ऑक्सिजनचं 1 न्यूक्लियस, ऑक्सिजनचं 2 न्यूक्लियस. यांच्यामधलं जे बॉन्डिंग ऑर्बिटल आहे यामध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे, कारण ते ऍडिशन होऊन आलेलं आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालेलं आहे. बरोबर? आणि जो अँटी बॉन्डिंग असतो त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय असते? नियरली झिरो. नियरली काय असते? झिरो. म्हणजे त्यांच्याकडे मायनस झालेलं असतं. काय झालेलं असतं? मायनस. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये जी वेव्ह मिळाली होती ती बिग होती, आणि जी डिस्ट्रक्टिव्ह मध्ये एक लाईन मिळाली होती. काय मिळाली होती? लाईन मिळाली होती. तर हा काय डिफरन्स आहे? तर बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन जास्त, बरोबर, अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन नियरली इक्वल टू झिरो. बॉन्डिंग जे असतात ते बॉन्डिंग जे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतं जिथे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन असतात ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात, आणि जे अँटी बॉन्डिंग असतात, बरोबर, हे अनस्टेबल बॉन्ड फॉर्म करतात. बॉन्ड कसा असतो याच्यामधला? अनस्टेबल, कारण तिथे इलेक्ट्रॉनचं काय असतं? डेन्सिटी एकदम काय असतं? नियरली इक्वल टू झिरो असतं. नियरली इक्वल टू झिरो असतं, म्हणून ते काय असतात? अनस्टेबल असतात. डोक्यात थोडा थोडा कन्सेप्ट जातोय का? जाईल. तर हे बघा, आता इथे एनर्जी ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी आहे, हे ऍटॉमिक ऑर्बिटल आहे. हे काय आहे? ऍटॉमिक ऑर्बिटल आहे. हे ऍटॉमिक ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये बघा एक फॉरवर्ड इलेक्ट्रॉन आहे. बरोबर? हे बघा, हा ऍटॉमिक ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये फॉरवर्ड इलेक्ट्रॉन आहे. हा ऍटॉमिक ऑर्बिटल, त्याच्यामध्ये रिव्हर्स इलेक्ट्रॉन आहे. आता हे एकमेकांसोबत काय करणार आहे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स करणार आहे. काय करणार आहे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्यांनी जर चांगल्या प्रकारे ऍडिशन केलं, ऍडिशन म्हणजे काय? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स केलं, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स केल्यानंतर त्यांच्यामध्ये अशा प्रकारे इलेक्ट्रॉन काय होणार आहे? प्लेस होणार आहे. प्लेस झालेत? त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्लेस झालेत. यांना आपण जेव्हा ते इलेक्ट्रॉन प्लेस होतात त्यांचं एनर्जी जे असतं ते काय असतं? इथे लोअर असतं, आणि त्यांना काय म्हणतो आपण? बॉन्डिंग ऑर्बिटल. हे काय आहेत? बॉन्डिंग ऑर्बिटल. आणि जेव्हा त्यांच्यामध्ये काय झालं? निगेटिव्ह. त्यांच्यामध्ये काय झालं? निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे त्यांचे जे वेव्ह फंक्शन आहेत, हे साय सायबी वरती बोलू आपण. आता हे जेव्हा एकमेकांमध्ये मायनस करतात, काय करतात? मायनस करतात, म्हणजे नियरली इक्वल टू तिथे झिरो इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे हे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. काय आहे? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. त्याचं एनर्जी हे नॉर्मल पेक्षा, बॉन्डिंग पेक्षा काय असतं? इथे बघा जास्त असतं. त्यांना आपण म्हणतो अँटी बॉन्डिंग. मग हा सिग्मा बॉन्ड आहे, हा बॉन्डिंग आहे, आणि हा सिग्मा स्टार हा अँटी बॉन्डिंग आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे आहे? बॉन्डिंग मध्ये. नियरली इक्वल टू अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी, म्हणजे तिथे चुकून इलेक्ट्रॉन कधी कधी जातात बॉन्ड बनवायला. बरोबर? तर अशा प्रकारे अँटी बॉन्डिंगचं एनर्जी हाय असतं, बॉन्डिंगचं एनर्जी कमी असतं. आणि हे ऍटॉमिक ऑर्बिटल कोणाचे असतात? ऑक्सिजन 1 आणि ऑक्सिजन 2. जसं की इथे S1 म्हणू शकता तुम्ही, 1s1, आणि इथे 1s1. याचा 1s1 आणि याचा 1s1 मी बनवलं होतं ना तिथे. सिग्मा स्टार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये लिहिलं होतं बघा. मला वाटतं डोक्याच्या वरती चाललंय. किती % कळालं रे? काही कळतंय का? हो. हो सर. ठीक आहे, समजेल. थोडं थोडं आपण जसं पुढे जाऊ ना तुम्हाला कळेल.
मला फक्त एवढं आज अंडरस्टँड करायचं तुम्हाला की हे बघा, फिजिक्स मध्ये एक कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, त्या कन्सेप्टला म्हणतात की वेव्ह. इथे अजून आपल्याला फिक्स माहित नाही. जर तुम्हाला कन्फ्युजन काय माहितीये का क्वांटम मेकॅनिक्स मध्ये, की वेव्ह हे जे वेव्ह हा जो थिंग आहे, तर हा वेव्ह असं थिंग आहे की आपल्याला माहित नाही की म्हणजे जसं की काही गोष्टी वेव्ह फॉर्म मध्ये असतात. आता आपण हा ऍटम आहे, ऍटम बद्दल एवढं डिस्कशन करतोय, तर मग आपल्याला इलेक्ट्रॉन माहिती पाहिजे ना, की इलेक्ट्रॉन हा ऍक्च्युली पार्टिकल आहे का, किंवा तो वेव्ह आहे. तर आपण इथे क्लिअरली ही जी थिअरी कन्सिडर करते की इलेक्ट्रॉन हा एक वेव्ह आहे. इलेक्ट्रॉन वेव्ह आहे. जसं जर तुम्ही फिजिक्स मध्ये बघितलं असेल की लाईटला जर तुम्ही चेक केलं तर कधी कधी तो वेव्ह सारखा बिहेव करतो, म्हणजे तो कधी कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दाखवतो. आणि जर तुम्ही लाईटला बघितलं तर हा अर्थ आहे आणि हा सन आहे. सनकडे जेव्हा लाईट येतो तेव्हा तो अर्थकडे बेंड होतो. म्हणजे वेव्ह कशी काय बेंड होणार आहे? त्याला मास असेल ना, ग्रॅव्हिटीमुळे तो बेंड होतोय की नाही. मग आपण म्हणतो त्याला मासही आहे. तर मास आणि वेव्ह, मग हा आपल्याकडे कन्फ्युजन आहे. म्हणजे मासने वेव्ह नेचर दाखवणं हे चुकीची थिंग आहे. मास हा वेगळं थिंग आहे, वेव्ह वेगळं थिंग आहे. तर काही काही गोष्टी ह्या कन्फ्युज आहेत अजून, की आपल्याला क्लिअर नाहीये की लाईट हा मास आहे का वेव्ह आहे, किंवा इलेक्ट्रॉन नेमका इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो की तो वेव्ह आहे, तर इलेक्ट्रॉनचं मास आपण नियरली इक्वल टू काय कन्सिडर करतो, 0 कन्सिडर करतो. मग जी गोष्ट मूव्ह करते जिला मास नाही, मग तिला आपण वेव्ह म्हणतो. काय म्हणतो? वेव्ह म्हणतो. पण आपण नियरली इक्वल टू 0 म्हणतो. इलेक्ट्रॉनला स्वतःच एक छोटस मास असतं की नाही राणे? हो. इलेक्ट्रॉनचं मास एकदम 0 नाहीये, त्याला समथिंग मास आहे. म्हणजेच कन्फ्युजन आहे की इलेक्ट्रॉन हा